नमस्कार, मी सुखराम मंगल गुरुवे, ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनीचा CEO. आज आपल्या येथे मोफत आयुर्वेदिक सर्व पंचकर्म औषध शिबिर आयोजन केलं होतं आणि याच्यात आपले सिल्लोड आणि बुलढाण्याचे तज्ज्ञ MD डॉक्टर्सचं पथक आले होते. त्याच्यात डॉक्टर अविनाश भारती सर, डॉक्टर चंदन खैरकार सर, डॉक्टर सचिन चव्हाण सर, डॉक्टर तिल्लोत्तमा वानखडे तालुका आरोग्य अधिकारी, तसेच आमच्या तालुक्याचे जे तालुका कृषी अधिकारी उमेश जाधव साहेब आणि सोहम बेलोकर साहेब. हे आज 14 तारखेला आपल्या बिजेदावडीत झालेलं आहे शिबिर. या शिबिरामध्ये आज जवळपास 202 लाभार्थी जे औषध उपचार करून गेले आहेत आणि त्याच्यात आम्हाला जे काही येतं औषध उपचारादरम्यान जे मालिश वगैरे केलं होतं याच्यात हे आपण बघू शकता. त्या अशा प्रकारे तर त्याच्यात मी पण केलेलं आहे. मलाही अनुभव आहे की पूर्ण पाठीचा हे माझंही खूप दुखत होतं हे आणि पाठीचं नेहमी गाडीमुळे आज कंटिन्यू गाडी मोटरसायकलचा वर्दळीमध्ये हे पाठीचं खूप दुखणं हे जास्त वाढत आहे आणि त्याच्यात जे आमच्या इकडची माता भगिनी आहे त्यांचंही मी बघितलं. डॉक्टर साहेबांनी एक माता होती त्यांचं हे इथं हात लावून पाहिलं तर एवढं जरड झालं होतं. जेव्हा मालिश कंटिन्यूमध्ये ते आता मालिश करावं लागते तर त्याच्यात ते नंतर त्याच्यातही एक अनुभव पाहायला मिळाला की हे कशामुळे होत आहे. आणि आमच्या इथं दररोज ते दुखलं की मेडिकलमधून ते डायक्लोचं गोळी घेऊन घ्यायचं, थोडंसं दुखणं. तर अशा पद्धतीचं समजा हे आयुर्वेदिक कॅम्प्स महिन्यात 2 महिन्यात असं आयोजन झालं तर निश्चितच आमचं जे आदिवासी भागातले शेतकरी आहेत किंवा गरजू रुग्ण आहेत त्यांना हे याचा निश्चितच फायदा होईल असं मला वाटते. आणि याच्यासाठी आमचं ताप्तीपुत्रच्या वतीने आम्ही आमच्या संचालक मंडळाच्या वतीने आम्ही प्रयत्न करू आणि जास्त प्रचार प्रसिद्धी आणि आपल्या इथं अजून तज्ज्ञ डॉक्टरांना आपण बोलवण्याचा प्रयत्न करू. आज रुग्णांचा अनुभव कसा होता? रुग्णांचा तर असा अनुभव होता इथून जेव्हा मालिश करून निघत होते म्हातारे काही वयस्कर लोक तर ते म्हणत होते मला कि ऐसा कैंप और अपना आयोजन होगा की एक बार औषध मिला तो अगली बार आएंगे. तो आपण जरूर निश्चितच त्यांच्या म्हणण्यावरून पुढच्या वेळेस मी फॉलोअप घेईल आणि मला त्यांचं माहीत आलं तर आपण निश्चितच पुढच्या वेळी आपल्या गावात बोलवण्याचा अजून प्रयत्न करू आणि याचा अजून जास्त लोकांना याचा लाभ कसं पोहोचता येईल याचा आपण प्रयत्न निश्चितच करण्याचा प्रयत्न करू आणि लोकांचाही फीडबॅक नंतर ते आपण करू आणि भेटतच आहे. आज उद्याला अजून मला काही ना काही लोक विचारतीलच पण निश्चितच आज खूप त्यांच्या चेहऱ्यावर मी पाहिलं इथून जेव्हा निघत होते आम्ही बाहेर नोंदणी करत होतो तेव्हा तर ते चांगलं आपल्याला हे भेटलेलं आहे. चालेल, धन्यवाद.